नवी मुंबईहून माथेरानमध्ये फिरण्यासाठी आलेल्या 3 तरुण पर्यटकांचा शार्लोट लेकमध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। सुमित, आर्यन आणि फिरोज हे 3 मित्र इतरांच्या विरोधाला न जुमानता हसत खेळत पाण्यात उतरले। काही क्षणातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली। लेकच्या पाण्यात गोंधळ उडाला। इतर मित्र घाबरून गेले। काहींनी तात्काळ पोलिसांना कळवलं तर काहींनी हेल्पलाईनला फोन केला। माथेरान पोलीस आणि सह्याद्री रेस्क्यू टीम काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाली। खोपोली अपघातग्रस्त बचाव पथकही मदतीला पोहोचलं। अनेक तास शोध मोहीम सुरू होती। अखेर एकामागून एक 3 तरुणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आलं। शवविच्छेदनासाठी मृतदेह माथेरान येथील बीजे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले। आज माथेरानमधील शॉर्लेट लेकमध्ये काही पर्यटक या ठिकाणी आले होते आणि एन्जॉय करता करता त्याच्यातील एक पर्यटक पाण्यामध्ये शॉर्लेट लेकच्या त्या पात्रामध्ये गेला आणि त्याला पोहता आलं नाही। त्या कारणे तो बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी इतर त्याचे मित्रमंडळी त्या ठिकाणी गेली, परंतु दुर्दैवानं एकामागोमाग एक असे 3घांचा या ठिकाणी बुडून मृत्यू झालेला आहे। सुदैवानं बाकीचे त्याचे मित्र बाहेर निघालेले आहेत। माथेरान पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आम्हाला जेव्हा कॉल आला तेव्हा आम्ही या ठिकाणी आलो। सह्याद्री रेस्क्यू टीम आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था अर्थात हेल्प फाउंडेशनच्या माध्यमातून हे रेस्क्यू ऑपरेशन आम्ही पूर्ण करून आता पुढे निघालेले आहात। तिन्ही शव रिकवर केलेले आहेत। यंग मुलं हे पर्यटनाकरिता शार्लेट लेक पॉईंट येथे फिरण्याकरिता आली होती आणि ते आले असताना एकाला पाय धुण्याकरिता तो गेला। पाय घसरून तो आतमध्ये पाण्यामध्ये गेला। त्याच्यानंतर बाकीचे तो बुडत असताना इतरांनी साखळी करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये प्रयत्न करत असताना त्याच्यामधले आणखी 2 जण पाण्यामध्ये गेले व इतर वाचले आणि 3 जण पाण्यामध्ये बुडाले। त्याकरिता आम्ही इथली जे आमचे स्थानिक सह्याद्री टीम व हेल्प फाउंडेशन खोपोलीचे यांच्या माध्यमातून एक चांगलं ऑपरेशन हे करून त्यांना त्या 3 बॉड्या बाहेर काढलेल्या आहेत। त्याकरिता मी दोन्ही टीमचे पोलीस स्टेशनतर्फे आभार मानतो। मित्रांनो, धाडस करा पण विचारपूर्वक। निसर्गाच्या नियमांचा आदर करा, कारण काही चुका सुधारता येत नाहीत, त्या केवळ पश्चातापासाठीच उरतात। महाराष्ट्र न्यूज 24 साठी दिनेश सुतार, माथेरान।